न्यूरोटॉक्सिक नावाचं विष मोठा साप चावलेला कधी परवडला पण। परत एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सरकार हॉस्पिटल जवळ आलो आहे, रेंटेकडे या ठिकाणी जोशी सरांच्या इथे। यांनी एक साप बघितला आहे काकूंनी काम करत असताना, भांडी वगैरे घासत असताना, तर त्यांनी लगेच सापावर बकेट पलटी केली आहे। बघूयात कुठला साप आहे तर करत रेस्क्यू। बघू शकता मित्रांनो, हा एक बेबी कोब्रा भारतीय नाग, सध्या 10-15 दिवसाच पिल्लू असेल, ताजच पिल्लू आहे, 10-15 दिवसही जास्त झालेत। न्यूरोटॉक्सिक नावाचं विष मोठा साप चावलेला कधी परवडला पण छोटा साप चावलेला परवडला नाही। शक्यतो पावसाळ्यात काळजी घ्या, अडी अडचणीमध्ये हात एकदम टाकू नका। खूप सुंदर बेबी कोब्रा आहे। मंत्र नसतात सापाचे, मंत्र नसतात सापांचे, नाही। कोणताही साप चावला सरळ दवाखान्यात जायचं। विषारी साप नाग, एकमेव असा फणा काढणारा नाग जातीचा हा विषारी साप, दुसरा कोणताही साप फणा काढत नाही। विषारी का? विषारी न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते, असं का? जे चावल्यानंतर आपलं हृदय बंद करायचं काम या सापाचं विष करत असते। सापाला कान नसतात, जी समोर वस्तू हालचाल करत असते मित्रांनो, त्या हालचालीवर साप लक्ष केंद्रित करत असतो आणि असा फणा काढून डुलत असतो। हाय किती लहान तो बघा ना। अंडी वगैरे असतील इथं आजूबाजूला दिलेली, हा, तर इथून पुढे काय करा, फट वगैरे ठेवू नका, खिंड वगैरे ठेवू नका, कारण जास्त दिवसात पिल्लू नाहीये। 15 दिवस, पण हा 8 दिवसाचा असेल समजा, 15 दिवस पण जास्त आहे। औषध किती असते? मोठा जर चावला ना, मोठा काय करतो, कधी कधी ड्राय बाईट पण करतो। मरून नसते का? नाही। मामा कुठे गेलते? आणली का भरणी, आणली का? फोन लगा साप ओरिजिनल बाप शूटिंग काढते आता पिंडीने टाकले माझ्या 2 मिनिट। असले काम नाही करत भाई आपण, नाही नको एकदा शूटिंग काढते। अरे बा का आपण असं फोन केला असेल डोकं, तुम्हाला कंटिन्यू पळवलं तर कसं होईल? ठीक आहे मित्रांनो, पॅक करून घ्या त्या नागाच्या किल्ल्याला। आवाज ऐकायचा, अरे ते ओरिजिनल लागेल तो, आवाज किती नानी चांगली नाना लावते जात नाही कुठं ताबा। सर्पमित्र आहे पकडला त्याच्या शिवाय तुम्ही मागे वा, हा माग नानी पाहून कसं करतात। काय करू लागले तुम्ही? टाकू द्या ना।